नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, कन्नड मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत चकली। बघा अशा प्रकारे। चला तर मग चकलीची रेसिपी बघूया। चकली करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। या ग्लासने मी 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि 2 ग्लास तांदळाचं पीठ आणि अर्धा ग्लास डाळव्याचं पीठ। ये 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचा चकली करण्याचा मसाला, 2 चमचे पांढरे तीळ आणि आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ आणि हळद, तळण्यासाठी तेल आणि थोडासा डालडा। तर चला करूया। आमच्या डालडा घेतलेला आहे आणि त्याचमध्ये थोडासा अंदाजे एक चमचा होईल एवढं तेल आणि पिठामध्ये मिक्स करायचं। ह्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। हे बघा डालडा आणि तेल मिक्स केलेलं आहे मी। हे बघा असं गरम करायचं आणि गरम झाल्यानंतर जे आपण तांदळाचं पीठ आणि डाळव्याचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं। हे बघा हे सगळं आता गरम झालेलं आहे कडकडीत। आता याच्यामध्ये हे घालायचं। हे बघा असं आवाज यायला पाहिजे। याला गरम करून असं हात नाही लावायचा, चमच्याने असं फिरवून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये। हे बघा असं पीठ सगळ्या पिठामध्ये हे असं मिक्स व्हायला पाहिजे। असं हाताने पण चोळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर बघा पाणी असं एकदम असं कडक सळसळ उकळीचं पाणी घ्यायचं। पाणी असं उकळलं पाहिजे। त्यामध्ये ओतून घेते, सावकाश होते, जसं आपल्याला हवं तसं मिक्स करून मळून घ्यायचं। बघा पीठ माझं मळून झालेलं आहे। एकदम घट्ट पण नाही मळायचं आणि एकदम सैल पण नाही। हे बघा असं गोळा करून घ्यायचा आणि याला एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं। चकलीचं साचा काय म्हणते हे घ्यायचं आणि याच्यामध्ये असा गोळा करून घालायचा। हे बघा असं गोल गोल चकली करून घ्यायचं। ते मी चकली करून घेतले। आता यात कढईमध्ये तेल मी तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता तळून घ्यायचं। हे बघा मीडियम गॅसवर तळून घ्यायचं ह्याला। हे बघा 1-2 मिनिटानंतर ह्याला असं पलटून घ्यायचं। हे बघा मध्यम गॅसवर तळून घेतल्यानंतर ह्याला जरा असं कुरकुरीतपणा येतो। चकलीची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।